श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 10वा वल्लभेश ब्राह्मणांना जीवदान। या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केल्यास संकटांचे निरसरण होऊन कार्यसिद्धी होईल। चला तर अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाले, महाराज, श्रीपाद यती सूक्ष्म रूपाने कुरवपुरातच राहिले असे आपण सांगितले, मग त्यांचे अर्थात दत्तात्रयांचे पुढील अवतार कसे झाले? सिद्ध म्हणाले, श्री गुरूंचा महिमा अतर्क्य आहे। त्यांच्या लीलेचा कोणालाही थांग लागत नाही। ते कार्यासाठी अनंत रूपे धारण करू शकतात। भगवान विष्णू क्षीरसागरात वास करतात, पण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी भूतलावर अनेक अवतार घेतले आहेत, हे तुम्हालाही माहीत आहे। सृष्टीचक्र अव्याहत चालण्यासाठी एकमेव द्वितीय असे ते परब्रह्म त्रिरूप झाले, हे सर्व मान्य आहे। हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होत नाही, म्हणून श्रीपाद यती कुरवपुरात अव्यक्त होऊन राहिले, तरी त्यांनी कालपरत्वे योग बलाने विविध अवतार घेतले, हे समजून घ्या। गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही। जो अत्यंत आपुलकीने श्री गुरूंची सेवाभक्ती करतो, त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो, त्या भक्ताला ते अहोरात्र जपतात, त्यांची काळजी घेतात। मी तुम्हाला याविषयीची एक कथाच सांगतो, म्हणजे श्री गुरूंची वस्तलता व ते कार्यासाठी कसे प्रकट होतात याची खात्री पटेल। वल्लभेश नावाचे एक कश्यप गोत्री ब्राह्मण होते। ते सुशील व सदाचारी होते आणि उपजीविकेसाठी व्यापारधंदा करायचे। ते श्रीपादांची भक्ती करायचे व त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरवपुरात जायचे। एकदा व्यापारासाठी निघाले असता त्यांनी या खेपेस चांगला नफा झाला तर गुरुस्थानी 1000 ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा मनोमन संकल्प केला। मार्गामध्ये ते श्रीपादांचेच ध्यान करत होते। श्री गुरूंच्या कृपेने त्यांच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली। त्यांना अपेक्षापेक्षा जास्त नफा मिळाला। ती द्रव्य राशी घेऊन ते कुरवपुरास निघाले। काही चोरांनी त्यांना लुटण्याचे ठरवले। आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपुरास जात आहोत असे सांगून तेही त्यांच्याबरोबर चालू लागले। रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्यांचा वध केला आणि त्यांचे सर्व द्रव्य घेतले। त्याच क्षणी श्रीपाद श्रीवल्लभ धिप्पाड देह धारण करून त्यांच्या सन्मुख प्रकट झाले। रुद्राक्षधारी, भस्मधारी, जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी असा रूपातील श्री गुरूंचे डोळे संतापाने आग ओकत होते। ते भयंकर उग्र रूप पाहून तस्कर भयभीत झाले। श्री गुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना ठार केले, तेव्हा त्यांच्यातील एक तस्कर गयावया करत त्यांच्या चरणी लोटला व म्हणाला, मला मारू नका, मी निरपधारी आहे। या ब्राह्मणांना मी मारले नाही आणि माझे साथीदार यांना मारणार आहेत याची मला जराही कल्पना नव्हती। मी यांना वाचवू शकलो नाही, याबद्दल मला क्षमा करा। सर्वसाक्षी श्री गुरूंनी त्यांचे अंतःकरण जाणले, त्याला क्षमा केली। त्याच्या हाती थोडी विभूती दिली व म्हणाले, ही विभूती या ब्राह्मणांवर टाक। त्याने त्यांची मान धडाला लावली आणि ती विभूती तिथे प्रोशन केली, तर काय आश्चर्य, ते गुरुभक्त ब्राह्मण तत्काळ उठून बसले आणि त्याच क्षणी श्रीपाद यती एकदम अदृश्य झाले। जिवंत झालेले वल्लभेश ब्राह्मण त्या तस्कराला विचारू लागले, तुम्ही मला का धरले आहे आणि या सर्वांना कोणी मारले? तेव्हा त्याने आधी घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली। म्हणाला, शिवजींसारखे दिसणारे एक तपस्वी इथे आले होते। या तस्करांनी तुम्हाला ठार करून तुमचे धन चोरले, म्हणून त्यांनी त्यांचा वध करून तुम्हाला जिवंत केले। ते इथेच उभे होते, पण आता कुठे गेले काही कळलेच नाही। तुमची भक्ती थोर म्हणूनच ते तुमच्या रक्षणासाठी धावले। ते ऐकताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले। भक्त वत्सल, हे ब्रीद मिरवणाऱ्या श्री गुरु श्रीपादांनीच हे काम केले आहे, या श्रद्धेने त्यांचे डोळे भरून आले। आपले धन घेऊन ते कुरवपुरास गेले। गुरुपादुकांची भावभक्तीने पूजा करून 4 सहस्र ब्राह्मणांना भोजन दिले। असे आहे कुरवपूर क्षेत्राचे महात्म्य। श्री गुरु श्रीपाद अदृश्य रूपाने तिथे निरंतर वास करतात, हे तुम्ही नित्य ध्यानात ठेवा। भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची आजही अनुभूती येते। श्रीपाद भक्त उद्धारासाठी लोकांमध्ये प्रकट होतात। पुढे त्यांनी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊन
विलक्षण चरित्र दाखवले. नामधारक म्हणाले, सिद्धनाथ महाराज श्री गुरूंचे लीला कर्तृत्व अचंबित करणारे आहे. मला आता श्री नृसिंह सरस्वती स्वामींचे चरित्र ऐकवण्याची कृपा करा. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय 10वा समाप्त होत आहे. धन्यवाद.